रोहित पवार यांनी काय नेमकं ट्विट केलेलं आहे पाहूया। आपल्या मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरही अशाच प्रकारे इंग्रजांकडून लाठीचार्ज करण्यात येत होता। इंग्रजांनाही लाजवणारं हे क्रूर आणि निष्ठुर सरकार आहे। शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या या हुकुमशाही सरकारचा तीव्र निषेध। दिल्लीमध्ये संसदेवर निघालेला विराट मोर्चा सर्वार्थानं चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे, असाही आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे। तर आपण पाहतोय आमदार रोहित पवार यांनी देखील यावरून सरकारवर निशाणा साधलेला आहे। हे आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। इंग्रजांपेक्षा जास्त क्रूर आणि निष्ठुर सध्याचं सरकार असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे। तर राज्यातील धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, नाहीतर हे आंदोलनच त्यांच्या शेवटाची सुरुवात असेल आणि हे सरकार असंच वागत राहिलं तर केवळ तांत्रिकदृष्ट्या सत्तेवर असलेल्या या सरकारला देशभरातील तरुण सत्तेतून खाली खेचतील।